असताना कासवाला काय वाटलं की माझ्या मनामधले सगळे भाव आता आईनं ओळखलं, म्हणून तो कासव आपल्या आईला सांगतो. आई त्या कासवाला काय म्हणते बघा. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या कासवाला झोप का ग येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. असं म्हणल्यानंतर आता कासवाला काय वाटलं की माझ्या मनामधले सगळे भाव आता आईने ओळखले, म्हणून तो कासव त्या आईला काय म्हणतो बघा. कसा सांगू मी आई तुला ग, कसा सांगू मी आई तुला ग, एका सशाने अपमान केला, रात काळी उठून मजला आव्हान देऊन धावण्या शर्यतीचा मुकाबला केला, एका सशाने अपमान केला. असं म्हणल्यानंतर कासवाची आई काय म्हणाली. बाळा तू आता अजिबात घाबरू नको, तू अवश्य उद्या कुठं जा, शर्यतीला जा. आई झोपली, कासव बाळ झोपला. पहाट झाली, कोंबडा आरवला, बाळाला आईनं उठवलं, बाळाला अंघोळ घातला. ते बाळ कासव बाळ कुठं निघाला, शर्यतीला निघाला. आणि शर्यतीला निघाल्यानंतर त्याची आई त्याला काय म्हणते बघा, पंचारता घेते वळत काय म्हणते बघा. बाळाचा